संघ युद्ध आमचे सुरू. मॅचला सुरुवात. पहिला बॉल बॉटम यांचा अत्यंत सुपर वापर करण्याचा इथे प्रयत्न केला होता, परंतु बाटाने बॉलचं कनेक्शन नाही. सुपर गोलंदाजी सातत्याने जे मतलब मुरबाड टेनिस क्रिकेटमध्ये ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. योगेश कोर म्हणजे प्रिन्स ऑफ मुरबाड म्हणून त्याची ओळख आहे आणि तो देखील सध्याच्या घडीला इन ॲक्शन मध्ये या मॅच मध्ये आणि या स्पर्धेमध्ये पाहतोय. ओव्हर द विकेट साठी योगेशचा बॉल अगदी खोलात होता, त्याला मात्र नक्की पुढे पाठवलाय आणि बॉलला थेट पाठवून दिले. वाईड डिश लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे विलास वारगडेच्या बॅटमध्ये 4 चौकार. योगेश कोरवर आक्रमकता स्वीकार केली विलास वारगडे या बॅटरने. पुन्हा एकदा बॅकफुटवर अप्रतिम इनसाइड आउटचा अप्रतिम फटका, देखना फटका आणि बॉल गेला थेट डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. विलास वारगडेच्या बॅटमधून आलेला लागोपाठचा दुसरा चौकार. तोडले फोडले आणि बॉल होईल फॉर सीमारेषा पलीकडे. 4 चौकार. देखील हा सामना गमवताना आपण विलास वारगडे यांनी अँड ऑल टीमला जे मात्र पाहिलं, कारण की षटक क्रमांक 1 मध्ये आक्रमकता स्वीकार केली, षटक क्रमांक 2 मध्ये प्रथमेश याच्यावर आक्रमकता चढवली होती. त्यानंतर थोडंसं नक्कीच कमबॅक करायचं होतं आणि बेलपाडा संघाने खूप चांगलं कमबॅक करून नक्कीच एक मातब्बर संघावर विजय मिळवला होता. आणि नेक्स्ट मॅच मध्ये नक्की इथे आपण मागील मॅच मध्ये पाहिलं तर बेलपाडा संघाला पराभव पत्करावा लागला, परंतु या मॅच मध्ये नक्कीच विलास वारगडेने आता स्ट्रॅटेजी वेगळी आखली आहे, कारण की स्वतःची विकेट टिकवणं महत्वाचं राहील. जितू चव्हाण आज मात्र इनॅक्शन मध्ये नसेल. फुल टॉस बॉल ऑन साइडला वळवला, टर्न केले आणि बॉलला पाठवून दिले थेट डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. यावेळी आलाय 4 चौकार. अंदाजे सध्याच्या घडीला बॅटिंग करत असताना आपण विलास वारगडे या खेळाडूची पाहतोय. पुन्हा एकदा बॅकलिपला खाली ठेवायचा प्रयत्न, समोर लॉफ्ट केलाय ऑफ स्टंपला स्टियर करण्याचा प्रयत्न आणि बॉलला पाठवून दिला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अलाउंड द कार्पेट जमिनीला घासत चाटत माखत बॉल होते फरा डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 चौकार. योगेश कोर या खेळाडूवर आक्रमकता स्वीकार करणं इतकं सोपं नव्हतं, परंतु त्यासमोर देखील एक मोठा बॅटर होता.
ज्याने कित्येक स्पर्धा मुरबाड ओपन साठी गाजवल्यात, कित्येक स्पर्धा नक्कीच आपल्या गावासाठी गाजवल्यात, आपल्या नावासाठी. आणि खऱ्या अर्थाने विलास वारगडे या खेळाडूची आपण चर्चा केली तर नक्कीच मुरबाड मध्ये प्रथमतः जे मात्र अकॅडमी म्हणजेच लेदर बॉलची अकॅडमी त्यांच्या माध्यमातून भरवली जाते आणि कित्येक मुलं त्यांच्या सामर्थ्यातून आणि त्यांच्या नक्कीच खऱ्या अर्थ नक्कीच त्यांच्या माध्यमातून घडले जातात. त्यांचं देखील कौतुक करायला हरकत नाही. प्लॅटफॉर्म देण्याचं काम सध्याच्या घडीला नक्की विलास वारगडे मात्र देताना मुरबाड टेनिस क्रिकेटला एक वेगळं वलन आणण्याचं काम आणि मात्र विलास वारगडे करतो. यावेळेस नक्की तिसऱ्या पंचांकडे मागणी सोपवली जाईल. महत्वाची विकेट असेल कारण की राजू राठोड या खेळाडूची भरपूर महत्वाची विकेट असेल या मॅच मध्ये. सध्याच्या घडीला नक्कीच धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु नक्की मोहामध्ये इथे अडकला जातोय की काय जो मात्र राजू राठोड हा देखील आता मोठा प्रश्न निर्माण झाला असेल. परंतु कॉन्फिडन्सली जर खऱ्या अर्थाने विचार केला तर नक्कीच राजू राठोड याच्या स्वतःवर कॉन्फिडन्स भरपूर आहे कारण की त्याने अजून क्रीज सोडली नाही आहे. म्हणजेच फक्त इथे थर्ड अंपायरचा डिसिजन येणं बाकी असेल यात काही शंका नाही आहे. हर्षल सर या पटकीन लवकर जॉईंट व्हा प्लीज. तर नक्कीच या ठिकाणी चेक केलं जात आहे. टेक्निकल टीम 7 स्टार वाहिनी ही देखील आमच्या सोबत जॉईंट असेल. चला पोलीस निरीक्षक राजू वानखडे, प्रभारी अधिकारी पोलीस मदत केंद्र माळशेज, पोलीस हवालदार संजय भाऊपुडे. नॉट आउट आहे. बॅटर सेफली असेल नो डाऊट. खऱ्या अर्थाने नक्कीच योग्य तो डिसिजन आहे कारण की पंच दुसऱ्या रन साठी असेल ना कॉल एका रनासाठी. ओके पुढील बॉल. ओहो बाटची कडा शॉर्ट दरम्यान मध्ये क्षेत्ररक्षक फ्लंबर त्याच्याकडे मिस्टेक पाहायला मिळते आणि त्यानंतर जजमेंट चांगलं दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल नो डाऊट येथे मात्र केला जातोय आणि यशस्वीरित्या पूर्ण देखील होतोय. 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या सध्याच्या घडीला जाऊन पोहोचली ती मात्र 23 आकड्यावर चांगले बॅटिंग सध्याच्या घडीला विलास वारगडे जे खेळाडू या खेळाडूची आपण पाहिली षटक क्रमांक 1 मध्ये. त्याच अनुषंगाने येते नक्की राजू राठोड ज्याने मात्र 1 धाव घेण्याचा प्रयत्न केला होता आणि थोडीशी ते नक्की मनामध्ये कक्ष होता ते देखील आपण 7 स्टार वाहिनी यांच्या माध्यमातून चेक केला आणि राहुल म्हणजेच राजू राठोड हा मात्र नक्की सेफली पोहोचला गेला. यावेळी ऑफस्टम्पला सोडून जातोय. व्हाईट बॉल असेल. व्हाईट बॉलच्या साहाय्याने एक्स्ट्रा धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या आता थोडीशी हलवार पद्धतीने पुढे सरकते. धाव कुठने येणं महत्वाचं राहील आणि त्याच अनुषंगाने येते नक्की सोनारपाड्या संघासाठी थोडासा आसरा देणारी ही धाव असेल परंतु नक्कीच इथे कमबॅक करावा लागेल गोलंदाजी करणार टीमला. ओहो यावेळी अप्रतिम स्क्वेअर कट केलाय आणि बॉलला थेट पाठवून दिला डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय. विलास वारगडेचा ब्रँड दाखवणारा 4 चौकार.
स्लीप अगदी विचार घेताना की जबरदस्त शॉट जो मात्र सिलेक्शन करतो, गॅप एक्झिक्यूट करतो तो मात्र विलास वारगडे गली आणि पॉइंटच्या मधून हा गॅप शोधला होता आणि इथे मानस केला होता, धाडस केला होता, माइंड सेट केलं होतं आणि त्याच पद्धतीचा फटका इथे खेळला गेला. पुन्हा एकदा मानस केलं होतं, आक्रमकता स्वीकार करायची होती. इनसाइड आउटला अप्रतिम देखना, क्रिकेटचं मादक सौंदर्य जपणारा आणखीन एक विलास वारगडेच्या बॅटमध्ये आलेला 4 चौकार. आयुष्य बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक 2 मध्ये प्रथमता पाहिलं तर राजू राठोड हा खेळाडू होता स्ट्राईक एंडवर. त्यानंतर एक सिंगल जी मात्र घेतली गेली. त्यानंतर विलास वारगडे बॅटर हा मात्र स्ट्राईकवर पोहोचला आणि 2 धावा घेतल्या. त्यानंतर व्हाईट बॉल, त्यानंतर 2 चौकार देखील विलास वारगडेच्या बॅटमध्ये पाहायला मिळाले. आणखीन एक इथे खराब चेंडू असेल, खराब बॉल असेल, ऑफस्टंपला सोडून जातोय. सातत्याने इथे लाईन नियंत्रण इथे टप्पा इथे शोधत आहे, परंतु आयुषला इथे टप्पा इथे मिळत नाही. आणि या अनुषंगाने इथे नक्कीच थोडीशी धावांची गती बॅटिंग करत असताना सोनारपाडा या संघाची आपण पाहतोय. जिंकू किंवा मरू, माणुसकीच्या शत्रू संघ युद्ध आमचे सुरू, अशी काही संकल्पना या मॅच मध्ये पाहतोय. इथे अप्रतिम अप्रतिम यासाठी जाणला जातो आणि बॉलला थेट पाठवून दिले वाईड इच लोंगा बॉर्डर लाईनच्या पलीकडे. विलास वारगडेचं आक्रमण, विलास वारगडेच्या बॅटमध्ये आलेला षटकार. चकडीला घर पोच सेवा देतोय. प्रत्येक बॉलवर येते नक्की अगदी बॉलला सीमा रेषा पलीकडे पाठवण्यामध्ये यश प्राप्त होताना फलंदाज विलास वारगडे या खेळाडूला पाहतोय. अगदी आतापर्यंत धावफलकाचा विचार केला, धावसंख्या 39, लॉस ऑफ 0 विकेट, 1.5 बॉलचा खेळ जो मात्र समाप्त झाला. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल अगदी पुन्हा एकदा उडवलाय, लॉफ्टेड ड्राईव्ह, फटका एक्झिक्यूट केलाय. थेट इथे खेळाडू कक्षाला सलामी देणारा विलास वारगडेचा ब्रँड षटकार. नक्कीच नक्कीच अफलातून बॅटिंग सध्याच्या घडीला करतोय विलास वारगडे. आतापर्यंत जर पाहिलं तर नक्कीच तब्बल 42 धावा त्याच्या बॅटमधनं. वॉट बॅटिंग आतापर्यंत खऱ्या अर्थानं नक्की या स्पर्धेमध्ये अजूनही कोणती 50 झाली नाहीये, परंतु विलास वारगडे याच्या बॅटमध्ये एक 50 आणि या स्पर्धेमध्ये पहिली 50 ते पाहायला मिळेल का. आतापर्यंत 11 बॉल केले, 11 बॉल मध्ये तब्बल 42 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी दिलाय. आता मात्र झुंजतोय, लढतोय. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर नक्की सकाळी विलास वारगडेच्या बाजूनी नशीब देखील आज साथ देतोय, कारण की जितके फटके खेळला तितके मात्र ऑफसाईडला इथे स्टीअर केलेत आणि ऑफसाईडला इथे अप्रतिम फटके आणि फटकेबाजी पाहायला मिळाली विलास वारगडे या खेळाडूची. आणि यासाठी जाणला जातो सध्याच्या घडीला मुरबाड टेनिस क्रिकेटमध्ये. फलकावरती 45 धावा, चांगली इथे फलंदाजी. सध्याच्या घडीला राजू राठोड या खेळाडूकडनं देखील भरपूर अपेक्षा असतील. विलास वारगडे या खेळाडूकडनं भरपूर अपेक्षा होती आणि त्या अपेक्षांचं ओझं देखील मनामध्ये होतं आणि तेच मनामध्ये सेट केलं होतं, माइंड सेट केलं होतं विलास वारगडे या खेळाडूंनी. आणि भरपूर चांगली फलंदाजी जी मात्र विलास वारगडेची या मॅच मध्ये पाहतोय. अभिनेश याचकडून कॅश प्राइज ऑन झालंय राजू राठोड साठी. 2 षटकार जरी आले तर नक्कीच 101 रुपयाचं कॅश प्राइज असेल राजू राठोड साठी अभिनेश याच्याकडनं. अच्छी गेम.
षटक क्रमांक 2 मध्ये आयुष बॉलिंग ट्रॅकवर आलाय. त्याच्यावर थोडी आक्रमकता स्वीकार केली. शेवटच्या 2 बॉलवर 2 षटकार वसूल केले विलास वारगडेने. स्वीजिटचा फटका अटॅक केला. राजू राठोडचं आक्रमण क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी त्याला हुलकावणी देऊन बॉल होते फोरा. रोहित शर्मा स्टँडच्या पलीकडे 4 चौकार. एकोणपन्नास धावा टीमच्या स्कोर कार्डवर अफलातून बॅटिंग. आता राजू राठोड या खेळाडूने देखील आपले हात कोळलेत. पहिल्या बॉलवर आक्रमकता स्वीकार केली प्रत्येक या खेळाडूच्या विरुद्ध, या गोलंदाजाच्या विरुद्ध. पुन्हा एकदा स्पीजी टॉप बुक स्टाईलने फटका एक्झिक्यूट करायचा होता परंतु कनेक्शन नाहीये, मिडलिंग नाहीये. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याच्याकडनं जजमेंट चांगला पाहायला मिळतंय आणि एक सिंगल तोपर्यंत घेतली जाईल. विलास खेळाडूवर मोठी जिम्मेदारी असेल. लेग बायची एक सिंगल असेल आणि कारण की त्याच्या बॅटमध्ये चांगले फटकेबाजी येतात, चांगले फटके खेळले जातात. ऑफ साईडला इथे STR सातत्याने फटके खेळले जातात परंतु आता थोडे चेंजेस करताना आपण फिल्डिंग मध्ये देखील आर्यन स्पोर्ट्स टेंबरे हा संघ, कारण की एक हुकमाची बाजू आहे विलास वारगडे या खेळाडूकडे. कारण की ज्या ठिकाणी नक्कीच खेळाडू कमी लावले जातात त्या ठिकाणी तो मात्र फटके एक्झिक्यूट केलं त्याच्या माध्यमातून केले जातात. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका ऑफ साइडला इनसाइड आउटचा अप्रतिम देखना फटका. सातत्याने त्याच फटक्यांची आतिषबाजी विलास वारगडेच्या बॅटमध्ये पाहायला मिळते. आणखीन एक आलाय, ठोकलाय, 4 चौकार. सध्या आपण पाहिलं नक्कीच विलास वारगडे या खेळाडूची चर्चा या मॅच मध्ये पाहतोय. आर्यन स्पोर्ट्स टेंबरे या संघासाठी आता पाहिलं तर नक्कीच संकट आलंय. संकटाच्या छायेत बॅटिंग गोलंदाजी करणार टीमला पाहतोय परंतु बॅटिंग करत असताना विलास वारगडे या खेळाडूने ते संकट टाकलंय याची शंका नाही. 46 धावा आतापर्यंत त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळतात. या स्पर्धेतली पहिली 50 कंप्लीट करेल का? इथे पुन्हा एकदा गॅप एक्झिक्यूट केलाय आणि आंबेडकर चषक 2026 मधली पहिली 50 कंप्लीट करणारा ठरतोय विलास वारगडे. मित्रांनो एंट्री गेट समोर जी रिक्षा आहे तिला विनंती असेल मित्रांनो, पाहुणे येणार आहेत तर थोडेसे ते रिक्षा दुसरीकडे पार्क करा. भरपूर जागा आहे त्या ठिकाणी पार्क करा मित्रांनो, विनंती असेल. पाहुणे आलेत. या स्पर्धेमध्ये पहिली 50 कंप्लीट करणारा जो मात्र ठरला असेल तो मात्र विलास वारगडे. अवघ्या 13 बॉल मध्ये 50 धावा त्याच्या बॅट मध्ये. आता संकट आणि संकट आलंय. शे मात्र आता फिल्डिंग करणार टीम आर्यन स्पोर्ट्स टेंबरे या संघावर. संकटाच्या छायेत आता आर्यन स्पोर्ट्स टेंबरे हा संघ या मॅच मध्ये पाहतोय परंतु कमबॅक करावा लागेल. ज्या पद्धतीची फटकेबाजी आहे म्हणजे सोनारपडा या संघासमोर आणि सोनारपडा संघाकडे त्याच पद्धतीची फटकेबाजी आपण आर्यन स्पोर्ट्स टेंबरे या संघाकडे देखील पाहत असतो. पुढील बॉल, पहिलाच बॉल स्टेट ग्राउंड. इथे मात्र बॅटने प्रहार केलाय. इथे प्रशांत आला आणि त्याच्याकडनं जजमेंट चांगलं पाहायला मिळतंय. एकच सिंगल घेतली जाईल, एकापेक्षा अधिक मिळणार नाही. स्टेट बॅटने प्रहार केला होता परंतु हवं तसं मिडलिंग नाहीये, कनेक्शन नाहीये परंतु एफर्ट चांगले प्रशांत केंबारी या खेळाडूचा. इथे पाहिलं तर नक्की एक सिंगल घेतली जाईल, एकापेक्षा अधिक मिळणार नाही. धावफलकावरती धावसंख्या 59 आकड्यावर 2.5 बॉलचा खेळ झाला समाप्त. शेवटचा बॉल षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवर प्रतीक. स्टील 1 टू गो. पुन्हा 10 विकेट अफलातून क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज. अगदी घरपोच सेवा. विकेट आणि विकेट. राजू राठोड back to the dugout.
ला देखील पाहतोय सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू वानखडे साहेब म्हणजे प्रभारी अधिकारी पोलीस मदत केंद्र माळशेज आणि राजू वानखडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील करूया मनपूर्वक शास्त्रीय स्वागत। त्याचबरोबरीने पोलीस हवालदार संजय भाऊ गुडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील करूया मनपूर्वक शास्त्रीय स्वागत। त्याचबरोबरीने पोलीस हवालदार प्रवीण गायकवाड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील करूया मनपूर्वक शास्त्रीय स्वागत। या स्पर्धेमध्ये आंबेडकर चषकामध्ये नक्कीच त्यांनी इथे उपस्थिती दाखवली, बेलात वेळ काढून त्याबद्दल तुमचं मनपूर्वक शासनीय स्वागत। खऱ्या अर्थाने नक्कीच आपण पाहत असतो सातत्याने VIP डायसवर देखील आपण पाहतोय मान्यवर या ठिकाणी अतिथी कक्षामध्ये ऑन स्क्रीनला 7 स्टार वाहिनी यांच्या माध्यमातून हे आपण नक्कीच जे मात्र आपण प्रवीण गायकवाड साहेब, राजू वानखडे साहेब आणि संजय भाऊ गुडे साहेब यांना मात्र पाहतोय। पुढील बॉल प्रिन्स ऑफ मुरबाड, पहिलाच बॉल अगदी खोलात होता, लेग ग्लास करायचा प्रयत्न, डीप मध्ये ट्रॅव्हल केलं अलाउंड द कार्पेट, जमिनीला गुदगुला करत बॉल डीप मध्ये ट्रॅव्हल होता, दुसऱ्याचा प्रयत्न विलास वारगडेची विकेट महत्वाची, स्ट्राइक वर आणावं लागेल मंजूर नाहीये आणि इथे पाहिलं तर नक्की दुसऱ्या दावेसाठी योगेश कोरला मंजूर नाहीये आणि विकेटचा पतन। पहिला धक्का तर बसला होता राजू राठोडच्या माध्यमातून, परंतु त्यानंतर दुसरा धक्का बसतोय बॅटिंग करत असताना सोनारपड्या संघाला हरेश वारगडे बॅक टू द डगआउट। आता मात्र घडलंय काय, महत्वाची विकेट विलास वारगडे OUT आउट। सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर नक्कीच क्रीजवर बॅटर म्हणजेच विलास वारगडे यांनी नक्कीच रोखून ठेवलं होतं, परंतु त्यानंतर समोरची बॅट म्हणजेच हरेश वारगडे याची बॅट पोहोचली। सध्या पाहिलं तर नक्कीच हरेश वारगडे याची बॅट मात्र निघाली, परंतु विलास वारगडेची बॅट सेफली पोहोचली नव्हती। त्याच अनुषंगाने विकेट इथे सॅक्रिफाईस करावी लागते विलास वारगडे या खेळाडूला। चांगली इथे फलंदाजी केली होती, परंतु आता आपल्या संघाची साथ सोडावी लागते। धावफलकावरती धावसंख्या 59 या आकड्यावर महत्वाची विकेट होती आणि महत्वाची विकेट घेण्यासाठी मात्र प्रयत्न इथे केले जात होते, परंतु प्रयत्नाने यश इथे मिळत नव्हते। परंतु त्यानंतर विलास वारगडे या खेळाडूला आता मात्र रनआउट म्हणजे चुकीच्या कॉलचा शिकार जो मात्र होताना आपण पाहिला आणि याच अनुषंगाने इथे विकेट सॅक्रिफाईस करावी लागते। अजूनही नक्कीच हरेश वारगडे हर्षेश विश्वकर्मा ही जोडी आहे, एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल, इथूनही कमबॅक करू शकते। आर्यन स्पोर्ट्स टेंबरी हा संघ इथे वळवला, टर्न केलाय, ओहो विकेट आणि विकेट पंचानी बोट आकाशाकडे केलंय। आशिष विश्वकर्माला देखील आता संघाची साथ सोडावी लागते। बॅक टू द डगआउट आशिष विश्वकर्मा।
महाराष्ट्रभर आपण नक्कीच ज्यांच्या नावाची चर्चा ऐकत असतो असे नक्कीच सन्माननीय आदरणीय सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू वानखडे साहेब म्हणजेच प्रभारी अधिकारी पोलीस मदत केंद्र माळशेज या विभागात ते मात्र कार्यरत असतात. असे राजू वानखडे साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. तर राजू वानखडे साहेबांचं मान सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो की अर्जुन सर आपणास विनंती असेल की राजू वानखडे साहेबांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान संपन्न करायचा आहे. आठवण देऊन राजू वानखेडे साहेबांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान आपण संपन्न करत आहोत. थँक्यू सो मच. या ठिकाणी उपस्थिती दाखवली, वेळात वेळ काढून त्याबद्दल तुमचं मनपूर्वक सस्नीय स्वागत. त्याचबरोबरीने त्यांच्या सोबतीला आपण खऱ्या अर्थाने पाहिलं तर की पोलीस हवालदार संजय भाऊ गुडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील यथोचित मान सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. तर देवा पाटील आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते संजय भाऊ गुडे साहेबांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान संपन्न करायचा आहे. गायकवाड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील यथोचित मान सन्मान आपण इथे संपन्न करत आहोत. तर साहेबांचं मान सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो चेतन गीते सर आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते प्रवीण गायकवाड साहेब यांचं यथोचित मान सन्मान या ठिकाणी संपन्न करायचं आहे. खाकी वर्दीतलं देव माणूस आज 3 स्टार या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. मायेची उद्गार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ स्पर्धेची गोड आठवण देऊन साहेबांचं यथोचित मान सन्मान या ठिकाणी संपन्न झाला आणि त्यांचं देखील मनापूर्वक सहर्षणीय स्वागत. थँक्यू सो मच. खऱ्या अर्थाने नक्कीच वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थिती दाखवली त्याबद्दल तुमचं प्रथमतः आम्ही मनापासून धन्यवाद आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. धावफलकावरती धावसंख्या जी मात्र आता जाऊन पोहोचले म्हणजेच 72 या आकड्यावर आणि खऱ्या अर्थाने नक्कीच टेंबरे गावचे गोड व्यक्तिमत्व शैलेश दादा केंबारी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. ते देखील महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहेत आणि त्यांचं देखील यथोचित मान सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. कुणाल गडगे आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते शैलेश दादा केंबारी साहेबांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान जे मात्र आपण इथे संपन्न करत आहोत. खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच आपल्या गावासाठी जे मात्र सातत्याने एक खंत समर्थक म्हणून ओळखले जातात. मुरबाड टेनिस क्रिकेट मध्ये यांच्या देखील नावाची जे ऑनलाईन प्रेक्षक आमच्या सोबत जॉईंट असतील त्यांचे दिलगिरी आम्ही व्यक्त करतो. माफ करा VIP डाईज वर मान्यवर आहेत आणि मान्यवरांचं स्वागत करणं तितकंच महत्वाचं असेल कारण की अतिथी देव भव ही भारतीय संस्कृती भारतीय परंपरेनुसार प्रत्येक मान्यवरांचं सहर्ष स्वागत आणि यथोचित मान सन्मान करणं तितकंच महत्वाचं असतं. ही मात्र भारताची संस्कृती आहे आणि ती प्रत्येक स्पर्धेमध्ये जपली जाते आणि या स्पर्धेमध्ये देखील आपण जी मात्र जपताना पाहतोय.
षटक क्रमांक 5 मध्ये आपण बॉलिंग ट्रॅकवर आपण गोलंदाज सुवास केंबारे या गोलंदाजाला पाहतोय. चांगली इथे गोलंदाजी करावी लागेल. धावफलकावरती धावसंख्या 72 या आकड्यावर आहे. 4 विकेटच्या मोबदल्यात नक्कीच अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक असेल. स्कोर मध्ये गडबड झाली. तिसऱ्यावर जास्त आणि मग चौथ्या ओव्हरला की त्याला 13 तिसऱ्या ओव्हरला 14 पहिले 2 ओव्हरला 45 बरोबर. चला मॅच सुरू करा पंच. थोडीशी फिल्डिंग सजावट फिल्डिंग मध्ये चेंजेस करताना जे मात्र आर्यन स्पोर्ट्स टेंबरे या संघाकडनं पाहतोय. पाहिलं गेलं तर नक्कीच लोंगापकडे एक क्षेत्ररक्षक आहे. वायडिश लोंगवानकडे एक क्षेत्ररक्षक आहे. तटिया सर्कलच्या आतमध्ये देखील भरपूर चांगली फिल्डिंग परंतु त्यावर आक्रमकता. ओहो बॉलला थेट पाठवून दिलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय मन क्वालिटीचा मॅक्झिमम षटकार. चार पूर्णांक 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. चांगली इथे गोलंदाजी फलंदाजी करताना आपण सोनारपडा या संघाला पाहतोय. गोलंदाजी म्हणायला हरकत नाहीये परंतु इथे कमबॅक करावा लागेल. सुहास केंबारे गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 5 मध्ये बॉलिंग ट्रॅकवर आलाय. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल ऑन द राईज बिग हिट उडवलाय. बॉलला थेट पाठवून दिलाय सीमारेषा पलीकडे. लांबच लांब दूरच दूर ठोकलाय षटकार. फलकावरती धावसंख्या 85 आकड्यावर या मॅच मध्ये. आता थोडस इथे नक्कीच परिस्थिती थोडी खराब असेल आर्यन स्पोर्ट्स टेंबरे या संघाची कारण की थोडस स्ट्रगल करताना या मॅच मध्ये सुहास केंबारे या गोलंदाजाला देखील पाहतोय आणि चांगली धावसंख्या उभारण्यामध्ये यश प्राप्त झालंय सोनारपडा या संघाला. 85 पुन्हा एकदा ऑन साइडला वळवलाय. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल केलाय. योगेश स्कोर आहे बॉल पर्यंत पोहोचला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि येथे पाहिलं तर नक्कीच विकेट सॅक्रिफाईस करण्याची देखील क्षमता होती कारण की या बॅटलच्या माध्यमातून चांगले फटके येतात रोशनच्या. नक्कीच सनिया याला मात्र विकेट सॅक्रिफाईस करा जे मात्र करताना आपण पाहिलं होतं परंतु नक्कीच थोडा प्लंबर झाला यष्टीरक्षक आणि त्याच अनुषंगाने दुसरी धाव देखील पूर्ण होताना आपण पाहिली. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल 87 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. रॅटम राऊंड द विकेट. चला शेवटचा बॉल असेल. सुहास केंबारी बॉलिंग ट्रॅकवर. स्टील 1 टू गो. रोशन ऑन स्ट्राइक. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा इथे हुक केला. इथे क्षेत्ररक्षक आहे एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये त्याच्या आबाकाच्या बाहेर होता परंतु इथे पाहिजे दुसरीचा प्रयत्न केला जाईल. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का? हो केलाय तर जरूर परंतु नाही इथे मान्य नाहीये विकेट किपरला. या अनुषंगाने इथे 2च धावा घेतल्या जातील. 2 धावांच्या मदत
मित्रांनो सर्वांना विनंती असेल जे मैदानामध्ये प्लेयर आहेत खेळाडू आहेत त्यांना सर्वांना विनंती असेल आपल्या समोर या समोरच्या कक्ष म्हणजे VIP डाईज असेल त्याच्या समोर या तो माईक दे त्याला. सर्वांना विनंती असेल मित्रांनो या जे मात्र 11 खेळाडू आहेत आणि सर्व खेळाडू असतील त्यांना सर्वांना विनंती असेल 5 मिनिटं फक्त आपण थोडा तुमचा वेळ घेणार आहोत थोडी दिलगिरी व्यक्त करतो त्याबद्दल तुमचं आणि सर्वांना विनंती असेल आपण या एक थोडासा संदेश सर्व असते प्रेक्षक वर्ग मायबाप वर्ग सर्वांना विनंती असेल या आपण समोर एक चांगलासा संदेश साहेबांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल वेळ अमूल्य आहे एकदम शॉर्ट मध्ये घ्या लाईव्ह झाली तुम्हाला कट करून हॅलो जय हनुमान क्रीडा मंडळ आंबेळे खुर्द आयोजित आंबेडकर चषक 2026 खरं तर आपला अमूल्य वेळ तुम्ही आमच्यासाठी दिला सामना थांबून त्याबद्दल आपलं आमच्या पोलीस मदत केंद्र माळशेज यांच्या वतीने शतशः धन्यवाद. खरं तर आज सरांची ओळख करून देतो. आपले राजू वानखेडे साहेब सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि सरांच्याकडे महाराळ ते माळशेज घाटचं शेवटचं टोक म्हणजे पुणा बॉर्डर 80-84 किलोमीटरचा एरिया सरांच्या अंडर आहे. म्हणजे मृत्यूंजय दूत या अनुषंगाने चेतन किंवा जे आपली गावालगतची जी व्यक्ती आहेत जे मृत्यूंजय म्हणून काम करतात त्यांचा सर्वांशी परिचय असेलच असं या म्हणण्याला काही हरकत नाही. असो तुम्हाला इथं बोलवण्याचा उद्देश असा की जसजसे आपले हे विज्ञान तंत्रज्ञान युग आहे याच्यापूर्वी बैलगाड्यांच्या मध्ये सर्व सामान व्हायचो आपण किंवा काही वापर करायचो त्यानंतर मग त्याची प्रगती होत गेली ना आता ती वाहनांच्या रूपाने येत चाललेली बरोबर आहे. मग जशी आपली लोकसंख्या वाढते तशी वाहनांची संख्या पण वाढते. याचा उद्देश एकच की 1 जानेवारी ते 31 जानेवारीपर्यंत रस्ता सुरक्षा अभियान 2026 हा महाराष्ट्र शासन तसेच पोलीस विभाग म्हणजे जेवढे विभाग आहेत संरक्षणचे त्यांच्या वतीने साजरा केला जातो. तर आजचा ॲक्च्युली चेतननी कॉल केला का आमच्याकडे पण व्हिजिट करा. त्यांनी सरांनी आम्हाला सुचवलं की आपण जर गेल्यानंतर वाहतुकी संदर्भातल्या काही गोष्टी आपण आपल्या जे सहकारी आहेत त्यांना आपण सांगू शकतो. लक्षात घ्या मी काय तुमचा जास्त वेळ घेत नाही की आपण गाडी चालवताना नसते जेव्हा बाईकवर आपण बसतो तेव्हा हेल्मेट फार महत्त्वाचं आहे. कारण अपघात जेव्हा होतो अपघात झाल्यानंतर शरीराला कुठलीही जरी इजा झाली तर त्यातून आपण वाचतो. परंतु ज्यावेळी डोक्याला पाठीमागच्या साईडला जर मार लागला तर 99% आपण त्यात मृत्यू येऊ शकतो असं काय धरला हरकत नाही. म्हणून आपण हेल्मेट महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण 4 व्हीलर चालवतो त्यावेळेस सीट बेल्ट महत्त्वाचं आहे. सीट बेल्ट का महत्त्वाचं आहे जेव्हा अपघात झाल्यानंतर जर आपल्याकडे सीट बेल्ट असेल तर आपण सीटला राहू शकतो. परंतु जर सीट बेल्ट नसेल तर काचेच्या बाहेर पडून आपण मृत्यूस कारणीभूत ठरतो. याचं उदाहरण म्हणजे सायरस मेस्त्री टाटा सोमोचे चीफ होते. अहमदाबाद रोडला त्यांचा अपघात झाला. त्यानंतर
ड्रिंक करून म्हणजे दारू पिऊन कधी गाडी चालवू नका, कारण त्यासोबत आपल्यासोबतची जी माणसं असतात त्यांचंसुद्धा नुकसान होऊ शकतो. त्यानंतर गाडी तुम्ही ओव्हरटेक करत असताना जोपर्यंत तुम्हाला समोरचा रस्ता दिसत नाही किंवा समोरचं वाहन दिसत नाही तोपर्यंत तुम्ही ओव्हरटेक करू नका, कारण ज्यावेळेस तुम्ही वळणावर गाडी वळवता आणि त्यानंतर समोरून अचानक गाडी आली तर 100% अपघात असतो आणि ती आपण प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. खरं तर ॲक्च्युली जर वाहतुकीच्या नियमांचा जर आपण जर विचार केला ना तर तुमच्या टायरची हवा किती कमी जास्त आहे ते सुद्धा नियमित बसते, तुम्हाला माहीत नसेल. कारण हवा जर जास्त असली, प्रखर ऊन पडला तर त्याचा स्फोट होऊ शकतो. गाडीचा स्फोट झाला, गाडी एक साईडला गेली त्याच्यामुळे ते दुसऱ्या गाडीला हलवू शकते. म्हणजे हे असे नियम आहेत ते आपण प्रत्येकाने पाळले पाहिजेत. असो, धन्यवाद. आमच्या सरांना विनंती करतो आपण सुद्धा जरा मार्गदर्शन करा. जय हनुमान क्रीडा मंडळ आंबेडे खुर्द तसेच आंबेडकर चषक 2026. मी आलो आता 15-20 मिनिट आपला खेळ बघितला. सर्व खेळाडू अत्यंत जिद्दीने मेहनतीने खेळत आहेत आणि खूप प्रॅक्टिस केलेली आहे. उन्हाची पर्वा नाही, कशाची पर्वा नाही. खूप आनंद झाला. खेळ महत्त्वाचेच आहेत. जसं आपण आता क्रिकेट खेळता आहात, आपण सेफ्टी गिअर्सचा उपयोग करता, हेल्मेट, गार्ड, कॅप इत्यादी. तसंच आपण वाहन चालवताना देखील सेफ्टी गिअर्स जसे की सीट बेल्ट, हेल्मेट इत्यादीचा वापर करावा व वाहतूक नियमांचे पालन करावे. आणि मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल तसेच माझा व माझ्या सहकाऱ्यांचा आपण आदर सत्कार केल्याबद्दल आयोजकांचे, सर्व मंडळाचे मी आभार मानतो. सर्व खेळाडूंना बेस्ट ऑफ लक. धन्यवाद. चला, धन्यवाद. चेतन देवा. हो चेक. धन्यवाद साहेब, थोडंसं मार्गदर्शन केल्याबद्दल. खऱ्या अर्थानं नक्कीच खूप चांगला संदेश ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला, ऐकायला मिळाला आणि वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थिती दाखवली त्याबद्दल तुमचा मनापासून धन्यवाद, आभार व्यक्त करतो. सुरक्षा तुमची, जिम्मेदारी आमची, अशी काही संकल्पना आज खऱ्या अर्थाने खाकीतला देव माणूस म्हणजेच पोलीस याच्याकडनं आपण सातत्याने पाहत असतो, ऐकत असतो. परंतु मित्रांनो, नक्कीच जे काही साहेबांनी 2 शब्द मात्र आपल्या समोर व्यक्त केले त्याची देखील थोडीशी दक्षता घ्या, काळजी घ्या. कारण की सुरक्षा तुमची आणि जिम्मेदारी आमची अशी संकल्पना प्रत्येक वेळी आपण महाराष्ट्र पोलीसची पाहत असतो. तर नक्कीच नेक्स्ट मॅचला म्हणजेच दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. तिथे जोडले जातील आमचे साथी समालोचक मित्र म्हणजेच राजेश मुकणे सर. आयोजित आंबेडकर चषक 2026 टेनिस बॉल क्रिकेटचा हा महासंग्राम या स्पर्धेचा दिवस क्रमांक खऱ्या अर्थानं तिसऱ्या दिवसातील हा महत्वपूर्ण मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. 2 संघाच्या दरम्यान एका बाजूला आर्यन स्पोर्ट्स टिंबरे आणि त्यांच्या विरोधामध्ये SS सोनारपाडा. 5 षटकांची ही लढत मित्रांनो आपण पाहत होता, जिथे पहिला डाव समाप्त झालाय मैदानाच्या आतमध्ये. एक्झॅक्टली तर आपण पाहू शकता 5 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 89 धावा आहेत स्कोर कार्ड वरती आणि 90 धाव्यांचं लक्ष ठेवलंय आर्यन स्पोर्ट्स टिंबरे क्रिकेट संघासमोर. आशिष विश्वकर्मा हा गोलंदाज सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतो स्ट्रायकिंग एंड वरती.
योगेश कोर प्रिन्स ऑफ मुरबाड. तर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतो बॅटर मनोज किंबारी. दुसऱ्या डावाला सुरुवात होताना पाहायला मिळते. संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आपण करत आहोत. या स्पर्धेच्या वतीनं जे प्रेक्षक वर्ग आमच्यासोबत जॉईन झालेले आहेत ऑनलाईन प्रेक्षक, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. मॅचला सुरुवात मात्र होताना पाहायला मिळेल. 90 धावांचं लक्ष आहे मित्रांनो हा सामना जिंकण्यासाठी. पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं तुफानी फटकेबाजी एस एस सोनारपाडा क्रिकेट संघाकडून. तर आता 90 धावांचं लक्ष आहे या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी आर्यन स्पोर्ट्स टेंबरे क्रिकेट संघाला. दुसऱ्या डावाला सुरुवात गोलंदाज मार्कवरती. पहिल्या ओव्हरची जिम्मेदारी आशिष विश्वकर्मा हा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेटनं. मध्ये थोडासा व्यत्यय जो मात्र येताना पाहायला मिळतो. पंचांना पहिला बॉल डेट जो मात्र घोषित केलेला आहे. इथे जर आपण पाहिलं तर इथून योगेश कोर या फलंदाजावरती भरपूर मोठी जिम्मेदारी येऊन ठेपलेली आहे. कारण 90 धावा या मॅच मध्ये जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. बॅटिंग चांगलीच करावी लागेल. पाच षटकांची लढत आहे. एक्झॅक्टली 4 ओव्हर हाताळण्यासाठी तुम्हाला 20 मिनिटाचा टाइम दिला जाईल. 3 वाजून एक्झॅक्टली 50 मिनिटं झालेले आहेत. थँक्यू साहेब, आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिलात त्याबद्दल मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने मनापासून आभार. मैदानाच्या आतमध्ये एका टप्प्यानंतर चेंडूला मारले मुसंडी. धावा मिळते 4. योगेश कोरच्या बॅटमधून आला चौका. एक्झॅक्टली 4 धावा. 4 धाव्याने संघाचा अकाउंट या मॅच मध्ये ओपन होताना पाहायला मिळतं. चांगली सुरुवात आहे मैदानाच्या आतमध्ये आर्यन स्पोर्ट्स टेंबरे क्रिकेट संघाची. बॅटिंग याच प्रकारे करावी लागेल योगेश कोरला, कारण 90 धावा इथून तुम्हाला बनवायच्या जिंकण्यासाठी. गोलंदाज तयार आशिष राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅकवर्ड वरती येऊन कट करण्याचा प्रयत्न, तिथे लाऊड अपील झाली आणि तिथे विकेटचे पतन. फलंदाज योगेश कोर बाद. उत्तर देत असताना योगेश कोरला तर तंबूचा रस्ता दाखवला गोलंदाज आशिष विश्वकर्मा. कामगिरी चांगली मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर दाखल होतात इन ॲट नंबर 3 अर्थात टॉप मिडल ऑर्डर मध्ये. प्रशांतला आपण पाहू शकता सध्याच्या घडीला तो दाखल झालाय पॉपिंग क्रीज वरती. स्ट्रायकिंग एंड वरती तो खेळताना पाहायला मिळेल. 90 धाब्यांचं लक्ष आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. बॅटिंग प्रत्येक बॉल वरती आक्रमण करावं लागेल. इथून हा सामना जिंकायचा आर्यन स्पोर्ट टेंबरे क्रिकेट संघाला. प्रत्येक बॉल वरती काउंटर अटॅक, कारण पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं तुफानी फटकेबाजी पहिल्या बॉल पासून सुरुवात केली होती एस एस सोनारपाडाच्या प्रत्येक फलंदाजानं. इथं चांगला फटका कॅच ड्रॉप मैदानाच्या आतमध्ये. प्रयत्न फाट राहिले होते. चाबूक फटका होता एक्झॅक्टली तिथे क्षेत्ररक्षकाकडून झालेली थोडीशी मिस्टेक आणि तिथे फक्त 1 धाव जी मात्र येताना पाहायला मिळेल. प्रयत्न चांगले राहिले होते. एक्झॅक्टली असं वाटलं की आता हा चेंडू बाउंड्रीलाईनच्या पलीकडे जाईल की काय, परंतु तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित होते आणि त्यानंतर त्यांच्या हाताला चेंडू ब्रश होत असताना ही झेल धरतीला दान झालेली आहे. 1 धाव आणि संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला 5 धावा. स्ट्रायकिंग एंड वरती सध्याच्या घडीला मनोज किंबारी आपण पाहायला मिळतोय. जिम्मेदारी वाढली आता या 2 फलंदाजांवरती, कारण योगेश कोरकडनं अपेक्षा होता त्याने निराश केलं या मॅच मध्ये भरपूर. बिग हिट, व्हाट अ शॉट, स्टँड अँड डिलिव्हर. मनोज किंबारीच्या बॅट मधून आला हा मॅक्सिमम षटकार.
संघाची धावसंख्या 11 धावा बॅकफूट वरती आले, तिथे कट केलाय, तिथे क्षेत्ररक्षण सुंदर होताना पाहायला मिळेल. एक्झॅक्टली एकच धाव या बॉलवरती एकवटली जाईल आणि संघाची धावसंख्या एका धावेच्या मदतीने जाऊन पोहोचली आहे ती आता 12 या धावसंख्येवरती. सुरुवात जर आपण पाहिली तर थोडी सावकाश होताना पाहायला मिळते, कारण 90 धावा या मॅच मध्ये तुम्हाला बनवायच्या जिंकण्यासाठी प्रत्येक बॉलवरती मोठे फटके येणं भरपूर महत्वाचे आहेत. आणि त्यानंतर पहिला मोठा विकेट तर गमावलेला आहे आर्यन स्पोर्ट्स टिंबरे क्रिकेट संघानं मैदानाच्या आतमध्ये. परंतु आता मनोज किंबार यांनी त्याच्या सोबतीला बॅटर प्रशांत, क्षमता दोन्ही बॅटरमध्ये भरपूर, परंतु बॅटिंग चांगली करावी लागेल. आडव्या बॅटनं केलं दोन साईडला, दमदार फटका, महेंद्र सिंग धोनी स्टँड वरनं चेंडू फ्लाय झालाय सीमा रेषा पार. प्रशांतच्या बॅट मधून हा पॉवरफुल हिट, षटकार. आहे पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये एक मोठा विकेट गमावला आर्यन स्पोर्ट्स टेंबरे क्रिकेट संघानं. तदनंतर संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 18 धावा, 18 ऑन द बोर्ड. 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. इक्वेशनचा विचार मित्रांनो आपण केला तर 24 चेंडू आणि 72 धाव्यांचं टार्गेट अजूनही आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 24 चेंडू आणि 72 धावा या मॅच मध्ये बनवायच्या, भरपूर वेळ घेतात गोलंदाजी करणारी टीम. गोलंदाजी मार्ग वरती सज्ज होताना पाहायला मिळतो सध्याच्या घडीला विलास वारगडे. स्ट्रायकिंग एंड वरती मनोज किंबारीला आपण पाहता, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती प्रशांत. दोन्ही फलंदाजांना 2-2 चेंडू खेळलेले आहेत आणि दोन्ही फलंदाजांच्या बॅटमधून एक मोठा फटका मित्रांनो आपण पाहिला. एक्झॅक्टली 7 धावा दोन्ही फलंदाजांच्या बॅटमधून 2-2 चेंडू मध्ये आलेल्या आहेत. आता दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल पहिला चेंडू एक्झॅक्टली रिलीज झाला होता 3:50 पहिलाच बॉल बॅटनं वेट अँड वॉच, फटका फसला डाऊन द बॉल, फील्डर कॅच ड्रॉप. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर एक्झॅक्टली चेंडू बाउंड्रीच्या आतमध्ये पडला जातो. तिथे फक्त एकच धाव जी मात्र येताना पाहायला मिळेल. टायमिंग होता एक्झॅक्टली, तिथे क्षेत्ररक्षक पोहोचले होते, चेंडू हाताला ब्रश झाला, कॅच ड्रॉप झाला एक्झॅक्टली आणि त्यानंतर चेंडू अगदी बाउंड्रीच्या आतमध्ये पडला. तिथे सेकंड टाइमला चेंडू फील्ड झाला, फक्त एक धाव आली आणि संघाची धावसंख्या 19 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ओबी हिट करण्याचा प्रयत्न, तिथे लाईन चेक केली जाईल. या स्टेडीज पंच आमच्याकडे वळतात, दर्शवलं चेंडू आहे व्हाईट बॉल, एक अतिरिक्त धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल आणि संघाची धावसंख्या 20 ऑन द बोर्ड. 20 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करत असताना गोलंदाज विलास. ओ हो मैदानाच्या आतमध्ये एक्झॅक्टली पूर्णपणे ब्लॉक केलं तर बॅटर प्रशांतला. तिथे लेग बायच्या स्वरूपाने ही सिंगल येताना पाहायला मिळते आणि संघाची धावसंख्या एका धाब्याच्या मदतीनं 21 धावा धावफलकावरती आहेत. सिंगल डबल मित्रांनो खऱ्या अर्थानं ज्या ठिकाणी तुम्हाला पोहोचायचं तुम्ही पोहोचू शकत नाहीत, इथून अग्रेसिव्ह बॅटिंग करावी लागेल. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे आर्यन स्पोर्ट्स टिंबरे क्रिकेट संघाला. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, तिथे चांगला बॉल राहिला पुन्हा एकदा विलास वारगडे. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये धावांची कोंडी एक्झॅक्टली फुटली, 18 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. आतापर्यंत 3 चेंडू फेकलेले आहेत आणि 3 चेंडूमध्ये धावा दिलेल्या आहेत फक्त 3. व्हाट अ शॉट, सुंदर फटका आणि चेंडू सीमा रेषा पार, सिक्सर, षटकार. मनोज केंबारीच्या बॅट मधून क्रुशल मोमेंट वरती षटकार जो मात्र येताना आपण पाहिलेला आहे. बॅटर तयार,
ओहो हो हो इथे पुन्हा एकदा लाईन चेक केली जाईल. डाऊन द लेग स्टिक व्हाईट बॉलचा इशारा येतो पंचांचा. तिथे एक एक्स्ट्राची धाव जी मात्र अंकित केली जाईल. संघाची धावसंख्या 28, 28 धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 20 चेंडूंनी 62 धावांची आवश्यकता. बिग हिट केलाय तिथे सुंदर फटका. खिलाडी बन गए दर्शक और दर्शक बन गए दीवाने. मनोज केंबारेच्या बॅट मधून वन मोर बिग हिट षटकार. पाहायला मिळतात. चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये तिथे योगेश कोर बाद झालाय. त्यानंतर डावाला या दोन धुरंदरांनी खऱ्या अर्थानं सावरलाय. प्रशांत आणि त्याच्या सोबतीला मनोज किंबारी. ओबिगिट केला सुंदर फटका तिथे क्षेत्ररक्षक दूरवरती आणि चेंडू जर आपण पाहिला तर एका टप्प्यानंतर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. अडतीस धावा फलकावरती इक्वेशन आहे मित्रांनो. 18 चेंडू आणि 52 धाव्यांची आवश्यकता आहे. पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये धावा येणं भरपूर महत्वाचे होता. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 18 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा एक्झॅक्टली दिला गोलंदाज विलास वारगड्याने 20. स्पीड अप मित्रांनो अपेक्षित आहे. 3:50 पहिला बॉल पडला होता एक्झॅक्टली आणि खऱ्या अर्थानं 4:10 तुमच्या 4 ओव्हर कंप्लीट होणं भरपूर महत्वाचं राहील. 4:10 अधिकचा वेळ आपण जर घेताय तर एक अतिरिक्त खेळाडू तुमचा 38 सर्कलच्या आतमध्ये असेल याची आपण मित्रांनो नोंद घ्या. आता 8 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 ओव्हर कंप्लीट करायचे. 18 चेंडू आणि 52 धाव्यांची आवश्यकता आहे हा मॅच जिंकण्यासाठी. चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये मनोज केंबारे त्याच्या सोबतीला प्रशांतची आपल्याला पाहायला मिळते. प्रशांतच्या बॅटमधून एक षटकार आला. त्याच्याकडे देखील भरपूर क्षमता आहे. रोशन येत आहेत गोलंदाजी मार्कवरती सध्याच्या घडीला. तिसऱ्या ओव्हरची सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल. 38 धावा फलकावरती आहे. स्ट्रायकिंग एंडवरती प्रशांतला आपण पाहता 18 चेंडू 52 धाव्यांची आवश्यकता. पहिला बॉल तिथे स्लाइस करण्याचा प्रयत्न. डाऊन दी ऑफ स्टिक व्हाईट बॉल जो मात्र पंचांना घोषित केला. एक अतिरिक्त धाव आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली तर 39 या धावसंख्येवरती. लढली टीम आर्यन स्पोर्ट्स टेंबरे मैदानाच्या आतमध्ये. चांगली कामगिरी आहे. योगेश कोर बाद झाल्यानंतर डावाला सावरण्यात आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये मनोज किंबारीच्या माध्यमातून. बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर खेळलेत अलॉंग द कार्पेटच्या साहाय्याने. डावीन द बॉल क्षेत्ररक्षक राजू राठोड त्या ठिकाणी उपस्थित आहेत. एक धाव जी मात्र येताना घेताना पाहायला मिळतील आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचेल 40 या धावसंख्येवरती. सतरा चेंडू आणि 50 धाव्यांची आवश्यकता आहे अजूनही हा सामना जिंकण्यासाठी. ओव्हर शॉट स्लाइस केलं डाऊन दिस बॉल. क्षेत्ररक्षक मॅचची मोठी विकेट कॅरी झाली आहे मैदानाच्या आत. मनोज किंबारी बॅक टू द डग आउट. विकेट. नवीन फलंदाज दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. स्वप्नील मनोज किंबारी खऱ्या अर्थानं ज्याची बॅटिंग आपण पाहत होता सुपर राहिली होती. फटका देखील हा चांगला खेळला होता आणि तिथे अचूक जागेवरती क्षेत्ररक्षक आपण पाहिला. अगदी घरपोच सेवा होम डिलिव्हरी आपण पाहिली. तिथे विकेट येताना पाहायला मिळते.
महत्वाच्या क्षणाला आलेला तो विकेट 16 खऱ्या अर्थानं 16 बॉल आणि 50 धाव्यांची अजूनही आवश्यकता. नवीन बॅटर स्वप्नील आपण पाहताय सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंडवरती नॉन स्ट्रायकिंग एंडवरती प्रशांत आहे सध्याच्या घडीला. गोलंदाज तयार रोशन. हो या वेळेस चांगला बॉल यू मिस आय विल बी डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉयड दांडी गुल. फलंदाज स्वप्नील देखील या मॅच मध्ये शून्यावरती बाद. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतं जिथे स्वप्नील बाद झाला. नवीन बॅटर दाखल होत आहे धनाजी स्ट्रायकिंग एंड वरती. सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग वरती आपल्याला पाहायला मिळतील 15 चेंडू 50 धाव्यांची अजूनही आवश्यकता आहे हा सामना इथून जिंकण्यासाठी. पंधरा चेंडू आणि 50 धाव्यांची आवश्यकता. बॅक टू बॅक 2 विकेटच्या मात्र कॅरी झालेल्या आहेत. रोशन ऑन हॅट्रिक बॉल. गोलंदाज तयार रोशन. इथे सुंदर फटका इनसाइड आउट ओव्हर कव्हर टीपेक्षा कव्हरला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित होते त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू सीमापार चौकार. सीमा रेषा पार षटकार. इथं जर आपण पाहिलं तर 50 धावा कंप्लीट होतात. आर्यन स्पोर्ट्स टेंबरे क्रिकेट संघाच्या इक्वेशन आहे मित्रांनो 13 बॉल आणि 40 धाव्यांची आवश्यकता आहे. 13 चेंडू 40 धावा हे समीकरण आहे मैदानाच्या आतमध्ये जिंकण्यासाठी. धनाजीच्या बाणमधून षटकार आलाय क्रुशियल मोमेंट वरती. नॉन स्ट्रायकिंग वरती प्रशांत. शेवटचा बॉल. ओ चांगला फटका तिथे फक्त टॅप केलं. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक धाव या बॉलवरती जी मात्र इझिली कंप्लीट होताना पाहायला मिळेल आणि 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये. 51 धावा फलकावरती आर्यन स्पोर्ट्स टेंबरे क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळतो. इक्वेशन आहे 12 चेंडू आणि 39 धाव्यांची आवश्यकता. 12 चेंडू 39 धावा हे समीकरण या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं उर्वरित शिल्लक राहिलेलं आहे. तोपर्यंत ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जाईल. संधी देऊया आमच्या डीजे ऑपरेटरला. ऐकूया गोड संगीत.
घडीला आपल्याला पाहायला मिळालं आशिष विश्वकर्मा. निर्णायक ओव्हर या मॅचचा 12 चेंडू 39 धाव्यांची आवश्यकता. स्ट्रायकिंग वरती बॅटर धनाजी, त्याच्या सोबतीला प्रशांतला आपण पाहताय. समीकरण मोठं, परंतु या ओव्हर मध्ये धावा येणं भरपूर महत्वाच्या राहतील आर्यन स्पोर्ट्स टेंबरे क्रिकेट संघासाठी. काय घडेल काय बिघडेल हे पाहणं भरपूर महत्वाचं आहे. चौथ्या ओव्हरला सुरुवात. स्ट्रायकिंग वरती धनाजी आपल्याला पाहायला मिळतो. हायवे एंड गोलंदाज मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतो आशिष विश्वकर्मा. पहिला बॉल तिथे लाईन खराब, व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव जी मात्र येताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल आता 52 या धावसंख्येवरती. 12 बॉल 38 धाव्यांची आवश्यकता आहे इथून हा मॅच जिंकण्यासाठी. निर्णायक ओव्हर आहे या मॅचचा. या ओव्हर मध्ये धावा येणं भरपूर महत्वाच्या राहतील आर्यन स्पोर्ट्स टेंबरे क्रिकेट संघाकरिता. तिथे बिगिट करण्याचा प्रयत्न होता, बाटची कडा होता आणि त्यानंतर आपण पाहू शकता क्षेत्ररक्षण लाजवाब होताना पाहायला मिळतं. एक्झॅक्टली बाटची कडा होती आणि तिथे शॉर्ट फाईन लेग थोडी बीट झाली, थोडी फंबल झाली. त्यानंतर बॅकअप येताना आपण पाहिलेलं आहे. तिथे एक धाव आलेली आहे. संघाची धावसंख्या 53 धावा ज्या मात्र स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंड वरती प्रशांत. सध्याच्या घडीला त्याच्याकडनं भरपूर साऱ्या अपेक्षा आहेत. त्याच्याकडे क्षमता भरपूर आहे, पॉवरफुल बॅट्समन, परंतु त्याची पॉवर दाखवावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस गई बाहर, लेकिन वहां पर फील्डर तैनात. बहुत ही बेहतरीन ये कैच और विकेट का पतन. षटकार जो मात्र येताना पाहिलेला आहे बॅटर प्रशांतच्या बॅट मधून. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल हुक केला. डाऊन द बॉल फिल्डर पकडला झेल आणि त्या मॅच मध्ये प्रशांत देखील बाद. एकोणसाठ धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 9 बॉल आणि 31 धाव्यांची आवश्यकता. नवीन बॅटर आयुष सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग इन वरती. मागच्या मॅच मध्ये आयुषची कामगिरी चांगली राहिली होती, परंतु या मॅच मध्ये त्याला खेळावं लागेल. फुल टॉस बॉल होता, स्लाइस केलं, तिथे इनफिल्डला क्लिअर केलंय. आता रेस लागेल. आउटफील्ड फास्ट आहे त्या मैदानाची. तिथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. बॅकअप आलं. 2च धावा या बॉलवरती एकवटल्या जातील. संघाची धावसंख्या 61 धावा आहेत मित्रांनो धावफलकावरती. इक्वेशन आहे आता 8 बॉल आणि 29 धाव्यांची गरज. 8 चेंडू 29 धावा या मॅच मध्ये समीकरण खऱ्या अर्थानं उर्वरित शिल्लक राहिलेलं आहे. 2 बॉल भरपूर महत्वाचे राहतील दोन्ही संघासाठी. आयुष ट्रॅकिंग इन वरती. बिगिट करण्याचा प्रयत्न, सुंदर फटका, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह एक्झॅक्टली क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि तो सक्सेसफुल देखील राहिलाय. तिथे 2 धावा महत्वपूर्ण आलेल्या आहेत. 63 धावा धावफलकावरती. शेवटचे 7 बॉल आणि 27 धाव्यांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 27 धावा. या बॉल वरती मोठा फटका येणं गरजेचंच राहील आर्यन स्पोर्ट्स टेंबरे क्रिकेट संघाकरता. 7 चेंडू 27. बिगिट केला, सुंदर फटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. एकच धाव जी मात्र या बॉल वरती घेतली जाईल आणि ओव्हर कंप्लीट. 4 षटकांचा खेळ समाप्त. मैदानाच्या आतमध्ये संघाची धावसंख्या 64 धावा, 6 चेंडू आणि 26 धाव्यांची आवश्यकता.
या सिरीज 3:50 पहिला बॉल पडला होता. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं कंप्लीट करणं बंधनकारक होतं, परंतु 4 षटकं हाताळण्यासाठी एस एस सोनारपाडा क्रिकेट संघाने घेतलेले आहेत 25 मिनिटं. त्यामुळे आता शेवटच्या ओव्हरमध्ये 4 क्षेत्ररक्षक तुमचे 38 सर्कलच्या बाहेर राहतील. 1 क्षेत्ररक्षक आतमध्ये घ्यावा लागेल, याची आपण नोंद घ्या. 6 चेंडू आणि 26 धाव्यांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. 6 चेंडू आणि 26 धावा. शेवटचे 6 बॉल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज राजू राठोड सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 26 धावा डिफेन्स करायचे आहेत. स्ट्रायकिंग एंड वरती आयुष आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग वरती बॅटर आयुष आपल्याला पाहायला मिळतो. 6 चेंडू 26 धाव्यांची आवश्यकता. पहिला बॉल तिथे शॉर्ट ऑफ लेनचा होता, तिथे आडव्या पाडणं खेळण्याचा प्रयत्न, परंतु वेग आहे गोलंदाज राजूकडे आणि पहिलाच बॉल फेकलाय. डॉट. या सिरीज 1 धाव त्याला पाहायला मिळते. होती ते लाईन चेक केली जाईल. व्हाईट बॉल पंचानं घोषित केलेला आहे. एक एक्स्ट्राची धाव आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल आता 66 या धावसंख्येवरती. शेवटचे 5 बॉल आणि 24 धाव्यांची आवश्यकता आहे. 5 चेंडू आणि 24 धावा हे समीकरण खऱ्या अर्थानं उर्वरित शिल्लक राहिलेलं आहे. 4 षटकांची आवश्यकता आहे. तिथे लाईन पुन्हा एकदा चेक केली जाईल. व्हाईट बॉल. पाच चेंडू आणि 23 धावा हे समीकरण या मॅच मध्ये आता उर्वरित शिल्लक राहिलेलं आहे. 5 चेंडू आणि 23 धावा. स्लाइस केला, सुंदर फटका इनफिल्डला क्लिअर केला, रेस लागेल. आउटफील्डच्या मैदानाची भरपूर फास्ट आहे आणि एक्झॅक्टली चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चार चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. शॉर्ट ऑफचा बॉल पुन्हा एकदा स्लाइस केलाय. फटका दमदार स्क्वेट कटचा अप्रतिम नजराणा आणि चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार. तीन चेंडू आणि 15 धावा या मॅच मध्ये जिंकण्यासाठी बनवायच्यात. 2 षटकारांची नितांत गरज आहे सामन्यामध्ये शिरकाव करण्यासाठी आर्यन स्पोर्ट्स टेंबरे क्रिकेट संघाला. ते 2 षटकार येतील का एक्झॅक्टली आणि एक 13 धावेचा फटका तर जिथून हा सामना जिंकू शकतो आर्यन स्पोर्ट्स टेंबरे. 3 बॉल आणि 15 धावा. एखादा चांगला बॉल जर हाताळला गोलंदाज राजू राठोडना तर इथून पूर्णपणे शिरकाव करे एस एस सोनारपाडा. परंतु काय घडले या मॅच मध्ये हे पाहणं भरपूर महत्वाचं. निर्णायक मॅच आहे. 3 चेंडू 15 धाव्यांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. शॉर्ट ऑफचा बॉल आडव्या पाडनं फोर्स केला. फटका दमदार आणि चेंडू सीमा रेषा पार. षटकार.
मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट येताना पाहायला मिळतोय. क्रुशल मोमेंट वरती षटकार आलाय. 2 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 9 धावा हे समीकरण मित्रांनो उर्वरित शिल्लक राहिलेलं आहे या मॅचचं. दोन बॉल 9 धावा जिंकण्यासाठी या मॅच मध्ये आर्यन स्पोर्ट्स टेंबरे क्रिकेट संघाला लढली टीम मैदानाच्या आतमध्ये, लढली मैदानाच्या आतमध्ये. कमालीची फटकेबाजी. इक्वेशन आहे 2 बॉल धावा बनवायच्या आहेत. 9 निर्णायक बॉल राजू राठोड तयार. गोलंदाजी मार्क वरती स्ट्रायकिंग वरती धनाजी. 7 बॉल मध्ये त्याने आतापर्यंत 26 धावा बनवलेल्या आहेत. आता इक्वेशन आहे 2 चेंडू आणि 9 धावा. दोन चेंडू 9 धावा निर्णायक बॉल. ओटापचा फटका तिथे क्षेत्ररक्षक रनआउटची संधी आणि संधीचं सोनं विकेट. एक चेंडू आणि 9 धावेची आवश्यकता या मॅच मध्ये. फक्त आता औपचारिकता शिल्लक राहिली आहे. पूर्णपणे शिरकाव केलायचे सोनारपाड क्रिकेट संघानं चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. परंतु जर आपण पाहिलं तर बॅटिंग देखील चांगली झाली आर्यन स्पोर्ट्स टेंबरे क्रिकेट संघाकडून. फाईट दिली होती या संघानं मैदानाच्या आतमध्ये. एक्झॅक्टली इथे सुंदर फटका, तिथे क्षेत्ररक्षण सुंदर आणि सामना संपलाय. सामना जिंकलाय एस एस सोनारपाडा क्रिकेट संघानं. अभिनंदन टीम, हार्ड अँड टफ लक टीम. आर्यन स्पोर्ट्स टेंबरे आपण या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिला. तुमचा चांगला खेळ आम्ही पाहिलात. मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने मनापासून आभार आणि पुढच्या स्पर्धेसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा.